मित्रांनो, मी इथे थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मी मिरची, लसण, कोथिंबीर, जिरं आणि तीळ टाकलेलं आहे. तर मी इथे वाटण करून घेतलेलं आहे. मिरची, लसण आणि कोथिंबीर, जिरं हे वाटण करून टाकले. थोडीशी हळद टाकलेली आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं गूळ पण घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. तर आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली. आता मी त्याच्यामध्ये थोडीशी चिंच सुद्धा टाकणार आहे. मित्रांनो, आज आपण आळूच्या पानाच्या वड्या बनवणार आहोत. तर त्याकरता मी इथे आळूचे पानं छान प्रकारे धुवून घेतले, तुम्ही बघू शकता. आणि ते पानं आपले छान प्रकारे मोठे आहेत आणि ताजे आहेत. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता मी इथे थोडंसं चिंचेचं पाणी टाकून हे मिक्स करून घेणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाला एक झाला पाहिजे. तर मित्रांनो, आता मी याच्या चवीनुसार थोडंसं मीठ सुद्धा ऍड केलेलं आहे. आता हे सगळं मी मिक्स करून घेते. मित्रांनो, आता आपला हे सगळा मसाला जो आहे तो एकदम घट्ट झालेला आहे. आता आपण बनवायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता मी जो मसाला आहे तो पानावर लावून घेते. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी लावतीये. मित्रांनो, आता आपण जो मसाला बेसनचा जो बनवला होता तो आता मी हे पानावरती लावून घेते. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता मी याच्यावरती दुसरं एक पान ठेवणार आहे. मित्रांनो, आपण हे जे पान पलटतो त्या मागे ती काडी असते ना, ती जाड झाली तर आपण ती थोडीशी कट सुद्धा करू शकतो. तर मी ते कट केलेली आहे. आता त्यानंतर मी आता वापस त्याला आपल्याला बेसन पीठ जे आहे ते लावून घेणार आहे. तर मित्रांची वडी तयार झालेली आहे. तर मित्रांनो, आता मी तिसरं जे पान आहे ते सुद्धा मी याच्यावरती ऍड केलेलं आहे आणि त्याला पण मी पीठ लावलेलं आहे. अशा प्रकारे आपण केल्याने ते खूप छान दिसणार आहे आणि खायला पण खूपच छान लागेल. तर मित्रांनो, मी आता इथे चौथं सुद्धा पान लावलेलं आहे आणि वरून मी वापस ते बेसन लावणार आहे. म्हणजे आपली वडी जी आहे ती एकदम मोठी होईल. तर मित्रांनो, आता आपली इथं वडी लेअर वाली होईल. मी इथे 4 पानं लावलेले आहेत. तर मित्रांनो, आता मी इथे 5वी सुद्धा पान लावलेलं आहे. त्यानंतर आता मी याला पण पीठ लावणार आहे. मित्रांनो, इथे एकावर एक पान लावल्यामुळे ही वडी आपली एकदम छानपैकी. तर मित्रांनो, इथं पानावर पानं लावल्यामुळे छानपैकी भाकरवाडी सारखी लेअर येणार आहे आणि खायला पण तळल्यानंतर खूप खुसखुशीत लागणार आहे. तर मित्रांनो, आता इथं आपलं सगळं तयार झालेलं आहे आणि हे बनल्यानंतर तर खायला खूपच स्वादिष्ट लागते आणि खूप छान दिसते. तर ही पानं आम्ही गावाकडून आणलेली आहेत. त्यानंतर आता आपला इथं मसाला टाकून झालेला आहे जे पीठ. आता ते मी इथं बघा, तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे रोल करून घेतेय. तर मित्रांनो, जे बेसन पीठ आहे ते मी थोडं वरतून लावून घेते जेणेकरून ते खुलणार नाही. तर मित्रांनो, इथं आपली छान प्रकारे आता आळूच्या पानाची वडी तयार झालेली आहे. आता आपण हे वाफवायला ठेवूया. तर मित्रांनो, मी इथे पाणी ठेवलेलं आहे उकळायला. त्यानंतर पाणी उकळले. आता मी इथे चाळणी ठेवलेली आहे, त्याला मी तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वड्या ठेवते. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी आता इथे वडे तयार झालेले आहे. आता मी इथे ठेवलेले आहे, याच्यावर तर मी झाकून ठेवणार आहे.
तर मित्रांनो, जे बेसन पीठ उरलं होतं आता आपलं, ते वाया न जाऊ म्हणून मी याच्यावरती लावून घेतलंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी आता इथे वाफायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये हवा न जाऊ म्हणून मी याच्यावरती झाकून ठेवलेला आहे खलबत्ता. तुम्ही बघू शकता. आता ते वाफवल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल आणि ते तळून घेणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं असंच वाफवायचं आहे फुल गॅसवर. तर मित्रांनो, आता आपण हे बघणार आहोत. तर मी इथं आता हे खोलणार आहे. तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे आता आपल्या आळूच्या पानाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर बघा इथे किती मस्त प्रकारे आपल्या इथं वड्या तयार झालेल्या आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. मित्रांनो, इथं आपले छान प्रकारे आळूच्या पानाच्या वड्या तयार झालेल्या आहे आणि मी ते आता कट केलेले आहे. तुम्ही बघू शकता. आता मी हे तळून घेणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. मित्रांनो, असे एकदम छानपैकी ब्राऊन थोडे लालसर होऊ द्यायची आहे. मित्रांनो, हे बघा इथे किती छान प्रकारे आता आपल्या आळूच्या पानाच्या वड्या तयार झालेल्या आहे. मी तळून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे ब्राऊन कलर आलेला आहे आणि मी इथे थोडंसं लालसरच तळून घेतलेलं आहे कारण आमच्या घरी क्रिस्पी आवडतं. तुम्हाला वाटलेस तुम्ही थोडंसं हे पण तळू शकता आणि हे खायला पण खूपच छान लागतं. मित्रांनो, तुम्हाला वाटलेस तुम्ही उकडलेले सुद्धा त्याची भाजी बनवू शकता या असेच खाऊ शकता. तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.